जय शिवराय, जय शंभूराजे. खूप दिवसापासून विचार करत होतो की ह्या विषयावरती व्हिडिओ बनवावा, पण वेळेअभावी बनवू शकलो नाही. पण आजचा दिवस मला योग्य आणि खूप महत्त्वाचा वाटला, कारण आज छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिवस. माझ्याकडून छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा समजून मी हा व्हिडिओ बनवत आहे. व्हिडिओ काय आहे, फक्त माझ्या ज्या भावना होत्या त्या तुमच्यापर्यंत पोचाव्या इतकाच प्रयत्न मी ह्यामार्फत केला आहे. मागच्याच आठवड्यात छावा हा चित्रपट पाहिला. या चित्रपटाबद्दल एवढंच सांगेन, चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांनी जो प्रयत्न ह्या चित्रपटाच्या निर्माण करून केला आहे तो खरंच अप्रतिम असा आहे. छावा ही कादंबरी मी 2 वेळा वाचली आहे. छावा हा चित्रपट ह्याच कादंबरीवर आधारित आहे. ह्या कादंबरीत जे बारकावे आपण वाचून इमॅजिन करू शकतो ते बारकावे प्रत्यक्षात त्यांनी जे पडद्यावरती दाखवले आहेत खरंच अगदी अप्रतिम असे आहेत. विकी कौशलचे करावे तितके कौतुक ह्या चित्रपटामार्फत कमीच आहे. चित्रपटात त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा जो अभिनय केला आहे, अभिनय काय तो प्रत्यक्षात छत्रपती संभाजी महाराजांना जगला आहे. छत्रपती संभाजी महाराजांचं जे कॅरेक्टर आहे त्यांनी अशा प्रतीने आपल्यासमोर मांडलं आहे जसं काय मी त्याच्या रूपात छत्रपती संभाजी महाराजांनाच यात पाहत होतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी इतर धर्मांचा आदर केला, तोच वारसा छत्रपती संभाजी महाराजांनी पुढे चालवला. चित्रपटाच्या सुरुवातीलाच अगदी बुऱ्हाणपूरच्या लुटीनंतर पूर्ण बुऱ्हाणपूर राख रांगोळी झालेली दिसते. त्याचबरोबर बुऱ्हाणपूरमधील एक मस्जिद अगदी पांढऱ्या शुभ्र दुधासारखी दिसते. लक्ष्मण उतेकर सरांना या सीनमार्फत इतकंच सांगायचं होतं की छत्रपती संभाजी महाराजांनी इतर धर्मांच्या धर्मस्थळांना बिलकुल हात लावलं नाही. इतर धर्मांचा त्यांनी अगदी सन्मान केला. ह्याच छोट्याशा सीनमधून त्यांना दाखवायचं होतं. चित्रपटात राज्याभिषेकाचे चित्रण, छत्रपती संभाजी महाराजांची राजनीती, युद्धनीती, त्यांनी केलेले गनिमी कावे अगदी अप्रतिमरित्या मांडले आहेत. त्याचबरोबर क्रूर औरंग्याने छत्रपती संभाजी महाराजांचा जो छळ केला आहे तो देखील दिग्दर्शकांनी अगदी अप्रतिमरित्या मांडला आहे. छत्रपती संभाजी महाराजांचं धर्मप्रेम, स्वराज्यप्रेम काय होतं हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक युवकाला कळलं पाहिजे, प्रत्येक बालकाला कळलं पाहिजे. महाराष्ट्रातील प्रत्येक घरात संभाजी महाराज पोचलेच पाहिजे. संभाजी महाराजांनी जे बलिदान दिलं आहे त्या बलिदानाची किंमत काय होती हे प्रत्येकाला कळलंच पाहिजे. आपल्याला सुरुवातीपासूनच मुघलांचा इतिहास तर शिकवला गेलाच आहे. मी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, अजितदादा पवार साहेब यांना विनंती करतो की हा चित्रपट महाराष्ट्रातील प्रत्येक युवकापर्यंत, प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत, प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्यासाठी शासनामार्फत जे प्रयत्न करायचे ते खरंच मनापासून केले पाहिजेत, जेणेकरून छत्रपती संभाजी महाराज हे प्रत्येक घरात पोचतील. त्यांचं देशप्रेम, त्यांचं स्वराज्यप्रेम, त्यांचं धर्मप्रेम प्रत्येकांना कळेल, हीच माझी विनंती आहे. जय शंभूराजे, जय शिवराय.